चला ओके असू दे. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? सपोर्ट सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? कसे ड्रॉ करावेत? कसे ड्रॉ करावेत? सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? कसे ड्रॉ करावेत? सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे प्रकार किती आहेत? आणि ह्या सर्व प्रकारांचा यूज प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये कसा करावा? प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये कसा करावा हे आजचं टायटल आहे, आजचा चॅप्टर आहे. बघा परत एकदा रिपीट करेल मी, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? कसे ड्रॉ करावेत? सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे प्रकार किती आहेत? आणि ह्या सर्व प्रकारांचा यूज प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये कसं करावा? लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी आपण 9 वाजता तरी एनी हाऊ कंडिशन स्टार्ट करावी सर्वांनी. 9च्या नंतर येणाऱ्यांची तर मग तारांबळ उडेल. 2-3 वाक्य जरी गेलं तरी ते पुन्हा तुम्हाला ते झीज भरून निघणार नाही, असं होतं. परत एकदा रिपीट करेल, आता दोघे जॉईन झाले कुणीतरी. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? कसे ड्रॉ करावेत? सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे प्रकार किती आहेत? आणि ह्या सर्व प्रकारांचा यूज प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये कसा करावा? अशा पद्धतीचं टायटल हे आहे. अनुक्रमांक 5 आहे मेन टायटलचा. बघा तुमचा माझा जुळतोय का माझा कमी होतोय, तुमचा जास्त होतोय का, असं आहे का? मेन टायटल 5 नंबरचं प्रकरण आपण आज घेत आहोत. त्यामुळे सेशन नंबर आणि दिनांक व्यवस्थित लिहावी. कोणत्या दिनांका दिवशी काय घेतलं हे तुमच्याकडनं डिटेल्स मला शेवटच्या दिवशी आलं पाहिजे. आणि दररोज नोट्स पाठवताना डेट वाईज पाठवा, म्हणजे ते होमवर्क तपासल्यासारखं एक अचिव्हमेंट ती तुम्हाला मिळेल. ओके मित्रांनो, आता लिहून घेऊ नका, ऐका फक्त. हा आजचा जो भाग आहे, जी आजची शेअरिंग आहे, तर प्रत्येक इन्व्हेस्टर असो, ट्रेडर असो, किंवा शेअर मार्केटमध्ये काम करणारा कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असो, प्रत्येकाला ह्या नॉलेजची गरज असते. जर हे नॉलेज तुम्ही परफेक्ट समजून घेऊन इम्प्लिमेंट केलात, याची प्रॅक्टिस केलात, तर टेक्निकल अनालिसिस करत असताना जो तुम्हाला आनंद मिळेल, जो उत्साह तुमच्यामध्ये निर्माण होईल, तिथून पुढे तुम्हाला एक मार्केटमध्ये काम करण्याचा कॉन्फिडन्स आजचा क्लास देईल की आपण नेमकं कोणत्या चुका करत होतो आणि नेमकं इथं आजपासून आपली सुरुवात काय आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःच त्याचा
करता येऊन जाईल क्लास संपल्यानंतर. स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे आपल्या सिलेबसचं की सोप्यातून कठीणाकडे ही जी स्टेज आहे, या स्टेजला गृहीत धरून माझ्याकडनं ते आपोआप डेव्हलप झाले की बेसिक सुरुवातीला काय असतं, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रत्येक पायरी कशा पद्धतीने चढत वर मंदिरापर्यंत जायला लागतं, या गोष्टीची मी थोडीशी काळजी घेतली आणि ते इतकं तंतोतंत इम्प्लिमेंट झाले. आजच माझे एक मित्र बोलले या गोष्टीवर की हे जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे तुम्ही, या स्ट्रक्चरची गरज प्रत्येक शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आहे. म्हणजे बघा, इतकं निरीक्षण यातून दिसून येतं. प्रत्येक चॅप्टर असं, हा मला सपोर्ट रेजिस्टन्स प्रकार शेवटच्या पॉइंटला सुद्धा घेता आला असता बरं का, किंवा पहिल्यांदाही घेता आला असता, चला आज आपण सपोर्ट रेजिस्टन्स शिकूया, पण मी तसं केलेलं नाही. याला याच ठिकाणी इथं का स्थान दिलं, इथं काय याची स्टेज आणली, इथं काय स्टेप घेतलं, याला सुद्धा खूप मोठं मिनिंग आहे. या सुद्धा गोष्टी मला पहिल्या क्लासच्या नंतर समजून आल्या. माझं जे पहिलं क्लासचं 50 दिवसाचं सेशन दिलं मी, त्यावेळेस माझ्याकडे अनुक्रमणिका हीच होती, पण शेअरिंग करताना जे चॅप्टर होते ना, ते मागं पुढं होते. ज्यावेळेस संपूर्ण सेशन संपलं आणि एक मी चिंतन केलं की आपण नेमकं कशा पद्धतीनं शेअरिंग दिलं क्लासमध्ये, त्यावेळेस माझे मला पटापट उत्तर मिळाले की हा भाग इथं पाहिजे होता, हा भाग तिथं पाहिजे होता ना, हे सिक्वेन्स पाहिजे होतं. तिथनं मी लगेच स्वतःला डेव्हलप केलं आणि त्या पद्धतीने मांडून घेतलं आणि तेव्हापासून अगदी सुव्यवस्थित चालू आहे. सपोर्ट रेजिस्टन्सच्या अगोदर ट्रेंड लाईन तुमची झालीच पाहिजे. ट्रेंड लाईनच्या अगोदर संपूर्ण कॅन्डल प्रकार, ट्रेंड हे झालेच पाहिजेत. या गोष्टी खूप क्रमप्राप्त ठरतात. तसाच भाग आपण घेतलेला आहे. तर आज सपोर्ट रेजिस्टन्स कशाला म्हणतात, जितके काही प्रकार आहेत ते सगळे प्रकार देण्याचा आपण प्रयत्न करू. खूप सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, त्या तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या दर्जाचं एक कॉन्फिडन्स आज निर्माण होईल. प्रत्यक्ष आता सुरू करूया. मेन पॉइंट लिहायचा आहे, सपोर्ट म्हणजे काय. सपोर्ट म्हणजे काय, लाल पेनने लिहा. सपोर्ट म्हणजे काय. ओके, जेव्हा प्राइस ऍक्शन कंटिन्यू करायचं आहे आता, जेव्हा प्राइस ऍक्शन कमीत कमी भावावर आहे, जेव्हा प्राइस ऍक्शन कमीत कमी भावावर आहे असा अंदाज आपण जेव्हा लावतो, असा अंदाज आपण जेव्हा लावतो त्याला सपोर्ट म्हणतात. जेव्हा प्राइस ऍक्शन कमीत कमी भावावर आहे असा अंदाज आपण जेव्हा लावतो त्याला सपोर्ट म्हणतात. याचाच अर्थ असा की प्राइसचा भाव अजून खाली जाणार नाही. याचाच अर्थ असा की प्राइसचा भाव अजून खाली जाणार नाही अशा सपोर्ट पॉइंट वरून
याचाच अर्थ असा की प्राइसचा भाव अजून खाली जाणार नाही. अशा सपोर्ट पॉइंट वरून प्राइस ऍक्शन जेव्हा अशा सपोर्ट पॉइंट वरून प्राइस ऍक्शन जेव्हा बाउन्स बॅक घेते, बाउन्स बॅक घेते म्हणजेच प्राइसचे मूल्य वाढायला सुरुवात होते. अशा सपोर्ट पॉइंट वरून प्राइस ऍक्शन जेव्हा बाउन्स बॅक घेते म्हणजेच प्राइसचे मूल्य वाढायला सुरुवात होते. परंतु प्राइसचे मूल्य वाढायला सुरुवात होते, परंतु कन्फर्मेशन नंतरच सपोर्ट पॉइंट वर ट्रस्ट ठेवावा. कन्फर्मेशन नंतरच सपोर्ट पॉइंट वर ट्रस्ट ठेवावा. ओके, पॅराग्राफ चेंज करा. चार्टवर डाऊन ट्रेंड रॅली नंतर सपोर्ट पॉइंट क्रिएट होत असतात. चार्टवर ट्रेंड रॅली नंतर सपोर्ट पॉइंट क्रिएट होत असतात. आणि ह्या सपोर्ट पॉइंट वरच चार्टवर डाऊन ट्रेंड रॅली नंतरच सपोर्ट पॉइंट क्रिएट होत असतात आणि ह्या सपोर्ट पॉइंट वरच बायर्स एंट्री करण्यासाठी वेटिंग करत बसलेले असतात. बायर्स एंट्री करण्यासाठी वेटिंग करत बसलेले असतात. इथूनच बायर्स ऍक्टिव्ह होत असतात.
कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा बायर्स मध्ये समाविष्ट होत असतात. कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा बायर्स मध्ये समाविष्ट होत असतात. ओके. त्यानंतर कन्फर्मेशन नंतर 4 वेळेस वाक्य झालेलं आहे. कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा बायर्स मध्ये समाविष्ट होत असतात. कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा बायर्स मध्ये समाविष्ट होत असतात. ओके. चला आता पुढचा पॉइंट घेऊ, रेजिस्टन्स. लगेच चार्ट वर जायचं होतं, पण ह्या एकाच एक संगती असल्यासारखा हा पॉइंट आहे. त्यामुळे चार्ट वर गेल्यानंतर अगोदर सपोर्ट बघूया, त्यानंतर मग सपोर्ट संपल्यानंतर रेजिस्टन्स बघूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ऑन केल्यानंतर, स्क्रीन शेअर केल्यानंतर, पण त्या अगोदर हे थेरी घेऊया, म्हणजे थेरी वाचन करून तुम्हाला ती लगेच तिथं माझ्यासोबत बघता येईल. रेजिस्टन्स म्हणजे काय? असं घ्या. रेजिस्टन्स म्हणजे काय लिहा आता. जेव्हा प्राइस ऍक्शन जास्तीत जास्त भावावर आहे, जेव्हा प्राइस ऍक्शन जास्तीत जास्त भावावर आहे, असा निष्कर्ष आपण लावतो. असा निष्कर्ष आपण लावतो. त्याला रेजिस्टन्स असे म्हणतात. जेव्हा प्राइस ऍक्शन जास्तीत जास्त भावावर आहे असा निष्कर्ष आपण लावतो, त्याला रेजिस्टन्स असे म्हणतात. याचाच अर्थ असा की प्राइसचा भाव अजून वर जाणार नाही, प्राइसचा भाव अजून वर जाणार नाही, अशा रेजिस्टन्स पॉइंटवर प्राइस असते. अशा रेजिस्टन्स पॉइंटवर असते. तेव्हा त्या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह होत असतात. तेव्हा त्या ठिकाणी सेलर्स ऍक्टिव्ह होत असतात. कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा
कन्फर्मेशन नंतर कॅश होल्डर सुद्धा सेलर्स मध्ये समाविष्ट होत असतात. सेलर्स मध्ये कॅश होल्डर सुद्धा सेलर्स मध्ये समाविष्ट होत असतात. आणि तिथून पुढे मार्केट डाऊन साइडला मुवमेंट देण्याच्या तयारीत असते. तिथून पुढे मार्केट डाऊन साइडला मुवमेंट देण्याच्या तयारीत असते. परत कंटिन्यू करा. चार्टवर अप ट्रेंड रॅली नंतर रेजिस्टन्स पॉइंट क्रिएट होत असतात. चार्टवर अप ट्रेंड रॅली नंतर रेजिस्टन्स पॉइंट क्रिएट होत असतात. ओके, पॅराग्राफ चेंज करा. सपोर्ट म्हणजे चार्टचा बॉटम. सपोर्ट म्हणजे चार्टचा बॉटम आणि ह्या दोघांना डिमांड झोन सुद्धा म्हणतात. आणि ह्या दोघांना डिमांड झोन सुद्धा म्हणतात. तसेच रेजिस्टन्स म्हणजे चार्टचा टॉप असतो. रेजिस्टन्स म्हणजे चार्टचा टॉप असतो. रेजिस्टन्स म्हणजे चार्टचा टॉप असतो. आणि ह्या दोघांना सप्लाय झोन असे म्हणतात. बघा, आज क्लिअर झालं असेल. मी कॅन्डल पॅटर्न घेत असताना किती वेळा तुम्हाला अगदी डिटेल दिलेला आहे की चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर, डिमांड झोनवर हे जे एका लाईन मध्ये देत होतो ते या क्षणासाठी देत होतो. अच्छा, आज ते क्लिअर झालं असेल की या तिघांना हे एकच म्हणत असतात, त्या तिघांना ते एकच म्हणत असतात. याला वेगवेगळे फक्त नाव आहेत. ह्या गोष्टी एकदा कन्फर्म झाल्या ना, तुमचं माइंड डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही. बशर्ते प्रॅक्टिस केली पाहिजे, वेळ दिला पाहिजे, शांत माइंडसेट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इगो थोडाही नसला पाहिजे, सुईच्या टोकावरला सुद्धा नसला पाहिजे. तर ट्रेडर म्हणून, इन्व्हेस्टर म्हणून डेव्हलप होता येते आणि हे मार्केट आपल्याला जवळ घेतं. बघा, इतकं याला म्हणजे सेन्सिटिव्ह आहे हा एरिया. जसं सेन्सिटिव्ह एरिया म्हणलं की बघा, आपण कुठल्या माइंडसेट मध्ये जातो की तिथं कर्फ्यू असेल का, काय असेल का, किंवा मतदानाला सेन्सिटिव्ह झोन म्हणतात. कोणतं झोन म्हणतात मतदानाला? काही एरिया खूप डेंजर असतो बघा, सतत भांडणं वगैरे वगैरे, किंवा पोलीस फोर्स, सीआरपीएफ जास्त लावलं जातं. काय म्हणतात त्याला? ते क्रिटिकल बूथ असं काय म्हणतो का त्याला आपण? तशा पद्धतीनं मार्केटचा स्टडी आहे. जर हा पॉइंट
जर आपल्याकडे घर करून बसला असेल तर त्याला बेरीज इरेज करा, तर मार्केटचा स्टडी आपल्याला होतो. अन्यथा मला जमतंय, आता माझ्या एवढं हुशार कुणीच नाहीये, किंवा याला काय येतंय, अशा इगोचे अनेक प्रकार आहेत, त्याला थोडस हटवा, मग हे आपल्याकडे येतं बघा. हे माझं कळकळीचं सांगणं आहे. आता माझ्याकडे तर इगो अजिबात नाही. राग मला खूप यायचा, पण जसं मी शेअर मार्केट शिकलो, माझा राग कुठं पळून गेला अजिबात मला माहिती सुद्धा नाही. बघा, झिरो इगोवर मी काम करणारा माणूस आहे. फक्त मला एवढंच वाटतं की आपल्याकडून जे आपले मेंबर विद्यार्थी रूपाने आलेले आहेत, कोणी वयाने सिनियर असतील, कोणी लहान असतील, कोणी इक्वल असतील, त्या सगळ्यांना या गोष्टीचं म्हणजे प्रॉपर नॉलेज द्यावं. हे असं असतं, हे उलगडून दाखवावं, हे माझा प्रयत्न असतोय. असं नाही की मला यातलं खूप कळतं, अजिबात मी असं दाखवत नाही. फक्त मला वाटतं की हे असं असं असतं, इथल्या गोष्टी ह्या इथं क्लिअर झाल्या की तुम्ही सुद्धा ते जर फॉलो केलात ना, बाकीचा सगळा स्टडी आपल्याकडे येत असतो. अशा खूप काही गोष्टी आहेत, मी थोडस सांगितलं फक्त. हा, कुठं बोलत होतो? हा, सप्लाय झोन म्हणतात इथपर्यंत आलं. परत पॅराग्राफ चेंज करा. प्राइस ऍक्शनचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट लिहायचा आहे. प्राइस ऍक्शनचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट सपोर्ट रेजिस्टन्स आहे. प्राइस ऍक्शनचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट सपोर्ट रेजिस्टन्स आहे. कंटिन्यू करा. टेक्निकल ऍक्शन आहे. टेक्निकल अनालिसिसचा आत्मा प्राइस ऍक्शन आहे, आणि प्राइस ऍक्शनचा आत्मा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. सर थोड़ा रिपीट करा. टेक्निकल अनालिसिसचा आत्मा प्राइस ऍक्शन आहे. थोडस मागून सर. टेक्निकल अनालिसिसचा आत्मा टेक्निकल अनालिसिसचा आत्मा प्राइस ऍक्शन आहे. टेक्निकल अनालिसिसचा आत्मा प्राइस ऍक्शन आहे, आणि प्राइस ऍक्शनचा आत्मा प्राइस ऍक्शनचा आत्मा सांगा एक जण. सपोर्ट रेजिस्टन्स. हा, सपोर्ट रेजिस्टन्स आहे. अशा पद्धतीने आहे हे. झालं असेल तर कंटिन्यू करा. सपोर्ट आणि रेजिस्टन्स निर्माण होण्यामागील सायकोलॉजी. सपोर्ट आणि रेजिस्टन्स निर्माण होण्यामागील सायकोलॉजी. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स निर्माण होण्यामागील सायकोलॉजी म्हणजे बायर्स आणि सेलर्स. बायर्स आणि सेलर्स यांच्यातील द्वंद्व असते. बायर्स आणि सेलर्स यांच्यातील द्वंद्व असते. मेसेज मध्ये लिहून लिहा तो शब्द द्वंद्व कसा लिहितात बघूया. येतं सगळ्यांना, पण एक दोघांनी लिहा. अर्थ कळतो ना आपण, त्याला पर्याय दुसरा शब्द आहे आपल्याकडे. यस, इट्स ओके.
येस. द्वंद्व म्हणजे युद्ध, युद्ध. रस्सीखेच. युद्ध, रस्सीखेच. येस. या गोष्टीमुळे सपोर्ट रेजिस्टन्स बनतात. येस. ओके. तर बघा, लिहा, पुढे एक लिहा आता, पॅराग्राफ बदला, काय अडचण नाही. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे फक्त आडव्या लाईन मारणे नव्हे. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे फक्त आडव्या लाईन मारणे नव्हे, तर सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे फक्त आडव्या लाईन मारणे नव्हे, तर खालील प्रकारच्या मुख्य पॉइंट वरून सपोर्ट रेजिस्टन्स, तर खालील प्रकारच्या मुख्य पॉइंट वरून सपोर्ट रेजिस्टन्स ओळखायचे असतात. सपोर्ट रेजिस्टन्स ओळखायचे असतात. ओके. इथपर्यंत झालं असेल. कुठल्या तरी चित्रपटाचा एक डायलॉग आहे, कुणीतरी म्हणतात, मला आठवत नाहीये काय आहे, कोण कुणाला म्हणतं माहिती नाही, फक्त कोणाला जर ट्विक आठवलं तर सांगा. जस्ट जोकिंग बोलतोय हे, कारण इथं कनेक्टिंग डॉट आहे, गोष्टी आहेत म्हणून ते आठवलं मला. कोणतर म्हणतं बघा, आपका तो अंदाज ही निराला है, तर ते म्हणते की मेरे गुरु ने कहा था मेरा वक्त बदलने वाला है. बघा, काही आठवतं का, कोण कुणाला म्हणतंय? काही क्लिक होतंय का? कुठल्या चित्रपटात आहे का काही? का मी असंच फेकतोय काही? ऐकले का नाही? इट्स ओके. चला, जोक संपला, विनोदाचा भाग होता तो. तर ते काम म्हणतो मी की तुम्हाला आजपर्यंत फक्त होरिझॉन्टल लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यापेक्षा काहीतरी वेगळं देणार आहे मी, जे की तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही, आणि ते अफलातून आहे, आणि ह्या कनेक्टिंग डॉट साठी ते वाक्य वापरलेलं होतं. इट्स ओके, असू द्या. चला, आता 1 2 3 नंबर सडनली टाकायचे आहेत आणि त्यानुसार लिहित राहायचं आहे. पॉइंट संपले का? आणि ज्या पॉइंटला बोलायचं आहे मी तिथे थांबेल आणि सांगेल की आता लिहू नका, ऐका. किंवा ज्या पॉइंटवर लिहायचं आहे तिथे सांगेल की इथे जास्त लिहा, असं पण होईल. पहिला पॉइंट आहे, साजनच्या ससुर मधला गोविंदाचा ना सर? येस येस येस, अमित सर, वेल डन. सॉरी, मध्ये डिस्टर्ब केलं. नाही नाही, ते मी विषय सोडून दिला होता, ते मला वाटलं सगळे सायलेंट झाले, मी म्हटलं आपण चुकीचं वाक्य बोललं का काय, त्यामुळे परत मी इकडे आलो. ओके, चला, एन्जॉय पण होत असतं अशा स्टेटमेंट मधून. चला, पहिला आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक लेवल्स असतात. सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक लेवल्स असतात. ज्या तुम्ही दररोज देत असतो, देण्याचा प्रयत्न करत असतो. सपोर्ट आज दिले होते बघा, बिलकुल डाऊन साईडचा सपोर्ट टच केला त्यांनी बँक निफ्टीने, 52,864 इतकाच होता ना, तो टच करून परत डाऊन साईडला आणखी ब्रेक होऊन गेला. तो पाहिले का कुणी?
834 वगैरे काहीतरी होता सर. आजचा सपोर्ट दिलेला आजचा 52,800 काहीतरी होता बघा. तिथं टेक्निक सांगितलं मला, तिथलं सिक्रेट आठवले मला. श्रीपाद सर पाहिले का? हो यस सर. ओके डन. आता तिथं ट्रेड कसा करायचा होता, मी म्हटलं सुद्धा होता आपल्या माझ्या व्हॉइस मेसेज मध्ये की सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात लेवल्स असं बोललेलो होतो. पण आपल्या मागच्या एका क्लासमध्ये हा पहिल्याच क्लासमध्ये का दुसऱ्या कुठल्या तरी सांगितलं होतं मी, दुसऱ्या नाही 4 दिवसापूर्वी झाला तो, ट्रेंड लाईनचे झाला वाटतं. जर सपोर्ट ला ट्रेड सपोर्ट हा नाही अप ट्रेंड अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये तो भाग होता, त्यातला पॉइंट इथं लागू पडतो. जर अप ट्रेंड सपोर्ट होल्ड करत असेल, अप ट्रेंड सपोर्ट होल्ड करेल आणि रेजिस्टन्स सांगा, अप ट्रेंड रेजिस्टन्स ब्रेक करेल आणि सस्टेन होऊन वर जाईल, या पद्धतीनं ह्या लेवल्स काम करतात. इथं सपोर्ट ब्रेक करून जर रिटेस्ट होऊन रजिस्ट करत असेल त्या लेवलला 52,864 लेवलला, आता ह्या काळजीपूर्वक आहे का, ती जे मी देतो सपोर्ट लेवल 52,864 ते जर टच केली डाऊन साइडला, तर ते ब्रेक करून जर परत रिटेस्ट होऊन तिथं रेजिस्टन्स फेस करत असेल प्राइस, तर तिथून पुढे परत जास्त खाली मुवमेंट येऊ शकते. त्या अर्थानं त्या नंबरला घ्यायचंय आपल्याला. बघा कळलं का बोललेलं सर? डायरेक्ट चॅट वरच सांगा ना, हे असं समजा ना. तो चॅट वर सांगायचं. इकडे बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या एक लेवल्स असतात. हा इतका पॉइंट घ्या आणि ज्यावेळेस मी ह्याच्यावर जाईल आपल्या ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर, त्यावेळेस या लेवलचा भाग सुद्धा इथं चार्टवर तुम्हाला दाखवून देईल सर्वांना. नंबर 2, हॉरिझॉन्टल लाईन नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात. हॉरिझॉन्टल लाईन्स नुसार सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात. नंबर 3, ट्रेंड लाईन सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. ट्रेंड लाईन सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. नंबर 4, मूविंग अवरेजेस कंसात लिहा. आपण पुढे शिकणारे असं लिहा. आपण पुढे शिकणारे, त्याच्यावर एक सेशन आहे सेपरेट. कोणतेही मुव्हिंग अवरेजेस नाही, आपण जे देणार आहे तेच मुव्हिंग अवरेजेस. आपण शिकणारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात. मुव्हिंग अवरेजेस कंसातले आपण शिकणारे म्हणून काम करतात. 5वा पॉइंट आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. फिबोनाची रिट्रेसमेंट नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात. नेक्स्ट पॉइंट आहे सप्लाय झोन आणि डिमांड झोन. सप्लाय झोन आणि डिमांड झोन नुसार
सप्लाय झोन आणि डिमांड झोन नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात. नेक्स्ट नंबर आहे राउंडिंग नंबर नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयडेंटिफाय करता येतात. राउंडिंग नंबर नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स राउंडिंग नंबर नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयडेंटिफाय करता येतात. नेक्स्ट नंबर आहे प्रिव्हियस डे हाय आणि लो. प्रिव्हियस डे हाय आणि लो नुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात. प्रिव्हियस डे हाय आणि लो नुसार सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करता येतात, आयडेंटिफाय करता येतात. पुढचा नंबर आहे टुडे हाय आणि लो नुसार सुद्धा टुडे हाय आणि लो नुसार सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्स ओळखता येतात. ओके, आता इथं टुडे हाय आणि लो आहे ना, ह्याच्या पुढे थोडस आणखी लिहा. टुडे हाय आणि लो दुपारी 12 वाजल्यानंतर. टुडे हाय आणि लो दुपारी 12 वाजल्यानंतर वर्किंग होतात. सर रिपीट करता प्लीज, मी बाहेर पडलो होतो. पुढे हाय आणि लो दुपारी 12 वाजल्यानंतर वर्किंग होतात. दुपारी 12 वाजल्यानंतर वर्किंग होतात. जर दुपारी 12 वाजेच्या नंतर डे हाय ब्रेक केला, जर दुपारी 12 वाजेच्या नंतर टुडे म्हणजे डे हाय ब्रेक केला, तर तिथून पुढं अपसाइड रॅली असू शकते. तिथून पुढं अपसाइड रॅली असू शकते. त्या ठिकाणी डे हाय रेजिस्टन्स आणि सपोर्ट म्हणून काम करेल. त्या ठिकाणी डे हाय सुरुवातीला रेजिस्टन्स आणि नंतर सपोर्ट म्हणून काम करेल. सुरुवातीला रेजिस्टन्स आणि नंतर सपोर्ट म्हणून काम करेल. बघा वाक्याचा अर्थ कळला का? दुपारी 12 वाजल्यानंतर टुडे हाय सुरुवातीला रेजिस्टन्स नंतर सपोर्ट म्हणून काम करेल. ओके, आणि दुपारी 12 वाजल्यानंतर ते लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करेल. दुपारी 12 वाजल्यानंतर ते लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करेल. बघा, यावर तुम्हाला परत 1 मिनिट देतो मी. यावर विचार करा, या वाक्यावर काय समजतं का बघा.
चार्ट वर गेल्यानंतर आपण ट्रेडिंग तुम्हाला स्क्रीन शेअर केल्यानंतर आपल्या आज जे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सचे सगळे प्रकार देणार आहेत त्यापैकी जितके आत्ता मला दाखवता येतील तितके दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि काही जो प्रकार आहेत त्याच्यावर सेपरेट सेशन आहे ते त्यावेळी दाखवेल पण ते तुम्हाला सांगेल मी त्यावेळी कोणकोणते दाखवणार आहे एकही प्रकार तुमचा मिस होणार नाही याची काळजी घ्या ओके बघा त्यानंतर पुढचा पॉइंट आहे शेरेली टाका प्रिव्हियस डे क्लोज लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करते प्रिव्हियस डे क्लोजिंग असं करा प्रिव्हियस डे क्लोजिंग करा प्रिव्हियस डे क्लोजिंग लाईन करा लाईन मारायचंच आहे शेवटी आपल्याला त्याच्यामुळे प्रिव्हियस डे क्लोजिंग जरी केला तरीही चालेल प्रिव्हियस डे क्लोजिंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करते ओके त्याच्यानंतर पुढे घ्या मंथ हाय आणि मंथ लो मंथ हाय आणि मंथ लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात दररोज बरं का मंथ लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून दररोज काम करतात याला एक ब्रॅकेट करा ह्याच्या पुढं आणि हा पार्ट मंथ हाय लो ब्रेक थेरी आहे बघा अनुक्रमांक 25व्या 24व्या नंबरला कधी आहे बघा तेव्हा घ्यायचा आहे मंथ हाय लो त्याच्या पुढे ब्रॅकेट करून लिहून टाका हा सेशन नंतर होणार आहे असं लिहायचं मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा हा सेशन नंतर होणार आहे फिबोनाची रिट्रेसमेंट हा सेशन नंतर होणार आहे सप्लाय आणि डिमांड झोन हा सेशन उद्या होणार आहे बाकीचे तुम्हाला मी आज क्लिअर करून देईल हा पुढे आहे हे झालं का मंथ हायचा पॉइंट घेतला का सर्वांनी ओके मंथ हायचा पॉइंट घेतला असेल तर नेक्स्ट पुढचा नंबर आहे गॅप अप किंवा गॅप डाऊन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात गॅप अप किंवा गॅप डाऊन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात पुढचा पॉइंट आहे प्रिव्हियस स्विंग हाय आणि प्रिव्हियस स्विंग लो प्रिव्हियस स्विंग हाय आणि प्रिव्हियस स्विंग लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात ओके किती पॉइंट झाले 13 येस तर बघा या 13 पॉइंट नुसार आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि दररोज बघायचे आहेत मार्केटमध्ये की या 13 पॉइंट पैकी कोणत्या पॉइंट नुसार प्राइस ऍक्शनने सपोर्ट घेतलेला आहे आणि कोणत्या पॉइंट नुसार रेजिस्टन्स स्वीकारलेला आहे या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करायच्या आहेत बघा एकदा 13 पॉइंट व्यवस्थित वाचन करून घ्या 2 मिनिट वेळ देतो आणि त्यानंतर मग एकदा स्क्रीन आपली ऑन झाल्यानंतर स्क्रीनवर वेळ द्यायचा आहे 13 पैकी जे नंतर घ्यायचे त्याला नंतर बघू आणि जे आता बघायचे ते आता बघू चार्ट वर बघू वेगवेगळे
चार्ट वर बघू वाटल्यास, एकावर तुमचं कन्फर्मेशन होत नसेल तर आणि मग त्यानंतर एकदा वाचन करून घ्या. जितकी जास्त लवकर म्हणजे तुम्हाला कॅच करता येईल तितक्या लवकर प्रॅक्टिकल कॅच होतं. थिअरी कॅच झाली ना, प्रॅक्टिकल कॅच व्हायला काहीही वेळ लागणार नाही. ओके. चला, वाचन करून घेतलं असाल तर एक एक पॉइंट बघूया आपण. त्या पॉइंट नुसार पुढे जाऊ. स्क्रीन दिसते का? येस सर. ओके. कोणता चार्ट आहे? बजाज ऑटो. येस, बजाज ऑटो. तर आपल्याला बघा, या पॉइंट पैकी जो जो भाग दिसल तो भाग बघायचा आहे. पहिला होता सपोर्ट आणि रेजिस्टन्स, एक लेवल्स असतात. तर लेवल साठी आपल्याला अगोदर बँक निफ्टीवरच जायला लागेल, कारण निफ्टी आणि बँक निफ्टीचा लेवल देत असतो आपण डेली. जसं मगाशी विषय निघाला. ओके. काय रेंज होते आजच्या बघा. हा, सपोर्ट 51,834 असा काहीतरी होता. 51,834. बघा, येलो लाईन ओळखायला येते का बघा? आता येत असेल, दिसते ना? 51,835. येस. तर
ही जी रेंज आपण कॅल्क्युलेशन केलेली रेंज आहे, हे कसं कॅल्क्युलेशन करायचं तर त्या आपल्या कॅल्क्युलेशन नुसार सकाळी 9:15 ही आपल्याला एक रेंज मिळते सपोर्टची. मार्केट कुठं होतं, या ठिकाणी होतं. ओपन झाल्यानंतर 9:15 वाजता मार्केट इथं आजचा हाय बनवत होतं, त्यावेळी आपल्याला ही रेंज मिळालेली होती. बघा फरक बघा, मार्केट सकाळी ओपन झालं, हे इथं ओपन झालं, इथंच ओपन झालं ना, इथून हाय बनवला अगोदर, त्यानंतर हे लो बनवले आणि इथं क्लोजिंग झालं. त्यावेळेस मी आज मेसेज किती वाजता टाकला बघा, लवकरच मेसेज दिलेला होता का, 9:43 ला, 9:54 ला दिलेला होता समजा. तर इथं मार्केट असू द्या, 9:15 ला रेंज कळते आपल्याला, द्यायला उशीर होत असेल माझ्या शेड्यूल नुसार. तर इथपर्यंतची रेंज आपल्याला अगोदरच मिळते 9:15 वाजता. ते कसं ते मी तुम्हाला सांगणारच आहे नेक्स्ट सेशन मध्ये कॅल्क्युलेशनच्या. तर ही रेंज एकदा मिळाल्यानंतर त्या रेंज नुसार आपल्याला इथे एक सपोर्ट लाईन ड्रॉ करून ठेवायची आहे. बघा काळजीपूर्वक, उद्यापासून हे इम्प्लिमेंट करायचं आहे डायरेक्ट. पण रेंज नंतर मिळतील, पण मी देईल ना, मी रेंज दिल्याबरोबर की तुम्ही लागलीच सपोर्ट ड्रॉ करून ठेवायचा. ही आडवी लाईन अशी मारून ठेवायची आहे या ठिकाणी, जो काही नंबर येईल तो. आणि रेजिस्टन्स मी म्हटल्यानंतर, रेजिस्टन्स कुठं बोललो होतो, 52,626 असं काहीतरी रेजिस्टन्स लाईन बोललो होतो मी. तर 52,000 परत हे टूल्स घेऊ. येस, या ठिकाणी 52,626 रेंज आपल्याला 9:15 ला ड्रॉ करून ठेवायची आहे. आता बघा गंमत, सपोर्ट रेजिस्टन्स निव्वळ प्राइस ऍक्शनच्या थेरीनुसार, दुसरं काहीच याला जोड द्यायची नाहीये. मार्केट इथं ओपन आहे, इथून एकतर इथपर्यंत जाईल अपसाइडला जाणार असेल तर, आणि डाऊन साइडला जाणार असेल तर इथून हे इथपर्यंत येईल. हे सकाळी 9:15 ला कळतं. इथपर्यंत लक्षात आलं का? पण सिनेरिओ काय आहे, कोणत्या साईडला जाणार आहे हे तुम्हाला बिलकुल ओळखायला येणार. त्याला आपण टेक्निकल अनालिसिसच्या जोड देऊन ठरवायचं आहे की सपोर्ट कट जाणार आहे का रेजिस्टन्स कट जाणार आहे. जिकडे जाईल तिकडे आपण जायचं आहे, आपल्याला काय देणं घेणं नाही. मार्केट जिकडे निघाला तिकडे आपण. म्हणून जसं अनालिसिस आपला आहे, जसा आपला क्रायटेरिया आहे, क्लासेसच्या सगळ्या पॉइंट नुसार इम्प्लिमेंट केल्यानंतर बिलकुल बघा इथपर्यंत टच केलं त्यांनी. दररोजच दिवस नाही, रोजच टच करतो कुठल्या तरी एक लाईन. सपोर्ट तर करेल आणि रेजिस्टन्स तर करेल, किंवा दोन्हीच्या मध्ये वर्किंग होईल, याच्या पलीकडे काय होणार नाही. मग पॉइंट असा होता 51,834 इथपर्यंत एकदा सपोर्टला आल्यानंतर इथून हे लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून वर्क करते हे शिकायचंय आपल्याला. ते कसं, जर सपोर्ट म्हणून वर्क करणार असेल तर इथं अशी प्राइस सस्टेन होईल आणि अपसाइडला निघून जाईल. गेली का बघा, इथं बघा, इथं इतकी सपोर्ट झाला आणि इथून नंतर अपसाइडला गेली. बघा, ज्यांना कळलं त्यांनी थांब द्या. किती लोक आहेत इथं, 25 आहेत सगळे मेंबर. किती जणांची थांबले आहेत बघू, ज्यांचं थांबायला त्यांना कळलं मी असं समजतो. ज्यांना थांब नाही आला, नेक्स्ट बॅच 50% फेसवर करू शकता असं मी आमंत्रित करू शकतो. तो रूल्स आहे आपला, तुम्हाला पण माहिती राहा बरं का. रिपीटरला चान्स असतो 50% फेसवर. अजिबात सवलत, इतकी सवलत कोण नाही देणार. तर बघा, ही लाईन आपली सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करते. सपोर्ट माशी काम करेल आणि रेजिस्टन्स म्हणून काम करायचं असेल तर ही लाईन इथं ब्रेक होईल. अशी ब्रेक झाल्यानंतर परत रिटेस्टिंगला आपल्या याच लाईनला येईल आणि इथून मार्केट पडेल. दॅट्स ऑल. बघा कळलं का? रेजिस्टन्स म्हणून जर ही लाईन करायची असेल, मग त्यावेळी ज्यावेळेस रेजिस्टन्स म्हणून फॉलो करते, लगेच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते किती पण वाजू दे, घड्याळाकडे बघायचंच नाही आपण. 2 वाजू दे, 2:30 वाजू दे, 3 वाजू दे, 3:15 वाजू दे, लगेच लाईन ड्रॉ करायची आणि पुढच्या टार्गेटसाठी रेडी राहायचे. टार्गेट आपल्याकडे कॅल्क्युलेशन नुसार रेडी असतात. बघा कळलं का? इट्स ओके. आणि त्यानंतर
हे जर वरती गेलं इथून मार्केट या लाईनला टच केलं या टार्गेटला, एकतर हे रेजिस्टन्स म्हणून फॉलो करेल असं येईल आणि सीकडे येईल आणि रेजिस्टन्स ब्रेक येईल, इथं प्राइस सस्टेन होईल आणि दुसरे टार्गेट येतील. अशा पद्धतीनं आपल्या लेवल्स जे की मी मॉर्निंगला देतो वर्क होतात. बघा, कळलं का? बघा, क्लिअर झालं का? त्यांना क्लिअर झालंय त्यांनी सांगा. ओके, हा किती महत्वाचा पॉइंट आहे. आजपर्यंत कुठे शिकलात का सांगा? किती युट्यूब चॅनेल पाहिलेत फ्रीवाले किंवा किती कुणाकडे क्लास केलेत? असं काही आहे का? बघा, अशा पद्धतीनं हे इतकं पॉवरफुली सेशन आहे आणि ह्या रेंज फक्त आपल्याकडेच आहेत. फक्त जेव्हा भाऊकडे मिळतील, बाकी कुठंच मिळणार नाहीत. कुठंच या 9:15ला ह्या रेंज कुठंच मिळणार नाहीत. अशा पण गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहे. दुसरा पॉइंट आपला हॉरिझॉन्टल लाईन्स नुसार सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. त्याला डिलीट करतो आता. हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी लाईन. इथं आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन इथून घ्यायचं आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला सपोर्ट ड्रॉ करण्यासाठी चार्टला अगोदर असं छोटं करून घेऊ शकता तुम्ही. जितके टचेस दिसतील हे बघा या ठिकाणी लक्षात आलं का? बघा, हा सपोर्ट आहे. बघा, लक्षात आला का? जितके पॉइंट आपल्याला टचेस पॉइंट भेटतील तितक्या पॉइंटना आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सुरुवातीला 2च भेटतील. 2 भेटल्यानंतर कितीही दूरवर, जसं ट्रेंड लाईन सांगितलेलं आहे तुम्हाला, तसं ही आडवी हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. किंवा या ऐवजी रेक्टँगल घेतलं होतं, सरळ ही लाईन सुद्धा जरी घेतलात तरी आपल्याला चालतं. ही लाईन जरी घेतलात तरी आपल्याला चालतं, काही फरक पडणार नाही. कारण मार्केट या सपोर्ट लाईनला परत परत येणार आहे, इथं सस्टेन होणार आहे, टच करणार आहे आणि वरती निघून जाणार आहे. परत दुसरं बघू आपण. एकच लाईन घेतली ना, तुम्हाला बाकीचं काही लक्षात येणार नाही म्हणून ते रेक्टँगल टूल्स घेतलं मी. बघा, रेक्टँगल घेऊ का लाईन सांगा? माझ्या मतानं रेक्टँगल घेतलेलं इझी राहील. बघा, या पद्धतीनं प्राइस एक्शन पहिल्यांदा इथं आली, रॅली, पुलबॅक, रॅली, पुलबॅक, रॅली, पुलबॅक, रॅली, पुलबॅक देण्याचा प्रयत्न केला आणि रॅली. या भाषेत समजलं असेल आता. पुलबॅक पॉइंट म्हणजे सपोर्ट. कळलं का? इट्स ओके. जितके तुमचे मला म्हणजे कन्फर्मेशनचे थंब येतील तितकं मला पण कॉन्फिडन्स येईल की आपण सांगितलेलं तुम्हाला कुठेतरी कळतं. आणि तुम्ही फक्त शांत ऐकताय ना, तर मला नाही कळणार की आता तुमच्यामध्ये ते किती उतरवायले. अशा पण गोष्टी आहेत. त्यामुळे त्याला काही पैसे लागत नाहीत किंवा दुसरं काहीच नाहीये त्याला थंब द्यायला. हे बघा, या ठिकाणी प्राइस रेजिस्टन्स घेतलेली आहे. रेजिस्टन्स पॉइंट आपण ड्रॉ करतो. इथं लाईन सुद्धा घ्या किंवा रेक्टँगल ने घ्या.
इथपर्यंत रॅली आली, सपोर्ट घेण्याचा रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न केलाय पण तिथपर्यंत गेलेली नाही प्राइस, इथं घेण्याचा प्रयत्न केला, परत इकडे पुलबॅक आला आणि इथे रॅली आली. अशा पद्धतीनं इथपर्यंत रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स फेस करून मार्केट कुठपर्यंत इकडे खाली पडलं बघा. छोटे छोटे पॉइंट आपल्याला असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे घेता येतात. एक लाईन आहे, हा काही झोन समजायचं नाही आपल्याला, एक लाईन आहे तुम्हाला समजण्यासाठी हे मी घेतोय. बघा प्राइस इथं याच लाईनला सपोर्ट घेत घेत वरती गेली, त्या जेव्हा सपोर्ट ब्रेक करून रिटेस्ट झाला त्यानंतर बघा डाऊन साईडला कशी रॅली आली, इथं सस्टेन झाली, परत वरती रॅली देण्याचा प्रयत्न केला पण सेलरने दाबून खाली आणलं. त्यानंतर ही आपली जी लाईन आहे होरिझोंटल लाईन सपोर्ट म्हणून काम करणारे ब्रेक झाला, रिटेस्ट झाला ह्या दोन ग्रीन कॅन्डल आणि तिथून मार्केट परत बघा डाऊन साईडला आलं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ट्रेंड लाईन सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात, ते आपण काल पाहिलेलं आहे. ट्रेंड लाईन तरी आज आपण पाहू, काय अडचण नाही. बघा हे ट्रेंड लाईन, एक टच पॉइंट, दोन टच पॉइंट म्हणजे हा रेजिस्टन्स, परत तिसरा टच पॉइंट, परत इतर रेजिस्टन्स आणि परत इतर रेजिस्टन्स आणि इतर त्यानंतर ब्रेकआउट. बघा हे रेजिस्टन्स फॉलो करते आहे, हे मला सांगायचं आहे. ट्रेंड लाईन रेजिस्टन्स फॉलो करत आहे, बघा कळतंय का? बघा असं सपोर्ट म्हणून सुद्धा काम करते. या पद्धतीने तुम्ही ड्रॉइंग करायचे सरळ सरळ, जे नवीन आहेत त्यांनी सुद्धा काहीच अडचण नाहीये. बघा या ट्रेंड लाईनला किती वेळा प्राइस न सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला बघा आणि ब्रेक कुठे झाली ते पण बघा. हा एक पॉइंट आणि दुसरा पॉइंट आपल्याला मिळाल्यानंतर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली इथपर्यंतची. त्यानंतर प्राइस बघा टोटल अप ट्रेंड फॉलो केला, किती वेळा तरी याच ट्रेंड लाईनला सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी ब्रेक झाली, सेलरचाच विजय झाला, रिटेस्ट होऊन पुन्हा मार्केट इकडे आलं. ट्रेंड लाईनचा असा सपोर्ट म्हणून सुद्धा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मुव्हिंग अवरेजेस. इथे लिहायला सांगितलंय आपल्याला की ज्यावेळी मुव्हिंग अवरेजेस आपण शिकणार आहोत त्यावेळी मला आठवण करून द्यायची आहे की हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून कसं काम करतात ते सांगा. त्यावेळेस मी त्यावर डिटेल बोलेल. आता डिटेल बोललं तर तिथलं सिक्रेट फुटेल. बऱ्याच जणांचं असं असतं, खूप अग्रेसिव्ह असतात, मी ते सांगितलं बरोबर लगेच चार्टवर प्लॉट करतात, कारण चार्ट शेअरिंग करताना तुमचे प्रिव्हियस नॉलेजचे तुम्ही टाकता ते मुव्हिंग अवरेजेस. मला वाटतं की ते तुम्ही टाकू नये, सांगून सुद्धा ऐकत नाही, तसंच राहून जातात ते. त्यामुळे ते मी कोणते मुव्हिंग अवरेजेस आहेत ते आता नाही सिक्रेट सांगणार, ते त्याच वेळेस सांगणार, म्हणून त्यावेळेस डिटेलच बोलेल. हा मुद्दा इथं राखीव ठेवतोय. परत पुढचा पॉइंट आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. तो सुद्धा पॉइंट राखीव ठेवतोय, पण त्याचे टूल्स मी तुम्हाला दाखवेल आणि एक छोट्याशा रूपामध्ये त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी तुम्हाला या ठिकाणी देईल. आपल्याला यातनं फक्त सपोर्ट
आणि रेजिस्टन्स म्हणून काम करते इतकंच शिकायचंय आजच्या पॉइंटला. फिबोनाची रिट्रेसमेंट याला म्हणतात. यातील प्रत्येक लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करते, पहिला पॉइंट आहे. त्यानंतर बघा, ही लाईन इथे सपोर्ट म्हणून काम केलं, ही लाईन इथे सपोर्ट म्हणून काम केली, परत ही लाईन इथे सपोर्ट म्हणून काम केली, ही लाईन इथे सपोर्ट म्हणून काम केली, परत ब्रेक झाला, इथं सपोर्ट म्हणून काम केली, परत ब्रेक, आणि रेजिस्टन्स म्हणून कुठं काम करते सांगा? या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम केले आणि इकडे आली. अशा पद्धतीनं हे जे टूल्स आहे, या टूल्स नुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून आपल्याला काम करायचं आहे यासोबत. ओके, हे कुणाकुणाला इतकं समजलं सांगा? हे घ्यायचं कुठून, याचा यूज करायचा, हे सगळं ह्याच्यावर डिटेल आपल्याला पूर्ण सेशन आहे, त्यामुळे त्या खोलात मी जाणार नाही, फक्त ह्याची ओळख करून देतोय आज घडीला. परत सप्लाय झोन आणि डिमांड झोन आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात, ते उद्याच बघायचे आपल्याला, त्यावर मी आता पुढे नाही बोलणार. त्यानंतर राउंडिंग नंबर, डिलीट केल्या का? इट्स ओके, करू द्या. राउंडिंग नंबर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात, ते तुम्हाला उदाहरणात दाखवतो. इथे लिहा आता, राउंडिंग नंबर असं लिहा. राउंडिंग नंबर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करत असताना, राउंडिंग नंबर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करताना राउंडिंग नंबर कसे ओळखावे? या राउंडिंग नंबर कसे ओळखावे, तर तुम्हाला माहिती आहे राउंडिंग नंबर, कुणाला माहिती आहे सांगता का? बँक निफ्टी मध्ये जवळचा 100. बँक निफ्टी मध्ये जवळचा 100. हा, ओके सर. बँक निफ्टी जवळचा 100 म्हणजे राउंडिंग नंबर असतो. लिहूनच घ्या आता. 50,000 नंबर टाकायचा आहे, तो अंक टाकायचा आहे. 50,000, 50,100, 50,200, 50,300, 50,400, 50,500, 50,600, 50,700, 800, 900 आणि 51,000. ही जी सिरियली आहे याला राउंडिंग नंबर असे म्हणतात. ही जी सिरियल आहे याला राउंडिंग नंबर म्हणतात. याच्या एक्झॅक्ट पॉइंटवर मार्केट रेजिस्टन्स म्हणून फेस करू शकतं, सपोर्ट म्हणून सुद्धा फेस करू शकतं. या नंबर मध्ये खूप मोठी क्षमता असते. ते काय आजच फेस केलेलं आहे. ज्यावेळेस मी मार्केट ओपन केलं होतं ना, त्यावेळेस मी रेजिस्टन्स पाहिला आजचा, तर राउंडिंग नंबर दिसला मला. मी म्हणलं आजच हा पार्ट घ्यायचा आहे आणि आजच अचीव झाले, चला इट्स ओके. असं सुद्धा माझ्या लक्षात सकाळीच आलेलं होतं. तर हे काय होतंय, लिहून घेऊ नका, ऐका. राउंडिंग नंबरला रेजिस्टन्स म्हणून आणि सपोर्ट म्हणून का फेस करतं प्राइस ऍक्शन? सर, जर समजा एखादी कुठली तरी न्यूज आली आणि नेमकं त्या न्यूजच्या टायमिंग मध्ये मार्केट राउंडिंग नंबर जवळ वर्किंग करतंय, तर तिथूनच रिव्हर्स होऊ शकतं किंवा तिथूनच अपसाइडला जाऊ शकतं, काय पण होऊ शकतं. ती मुवमेंट तिथे महत्वाची असते, त्यामुळे राउंडिंग नंबर फेस केल्या जातं. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर समजा अचानक कुठली घोषणा झाली, देशाचे महनीय व्यक्ती जर काही बोलले, तर तिथून मार्केट त्या पद्धतीने रिएक्ट होऊ शकतं. त्यामुळं दुपारी युरोपियन मार्केट ओपन होत असतं. युरोपियन मार्केट समजा आपलं इंडियन मार्केट जर अपसाइडला रन होत आहे आणि युरोपियन मार्केट नेमकं लोअर ओपन झालं, तर जर तिथं प्राइस जर राउंडिंग नंबरच्या आसपास असेल, तर तिथंच रेजिस्टन्स बनवून खाली पडतं मार्केट आपलं. त्या युरोपियन मार्केटला फॉलो करत असल्याने लगेच राउंडिंग नंबरला फेस करतं, त्याला सल्यूट मारतं, तिथून डाऊन साईडला स्पीडली स्पाइक देतं. मग अचानक म्हणतो आपण मार्केट काय झालं, का पडायले, का पडायले, का पडायले, लक्षात पण येत नाही बऱ्याच जणांचा. काही जण म्हणतात कुठली तर अचानक काहीतरी न्यूज आली, पण न्यूज वगैरे ते येत राहील, चलत राहील, सगळं होईल.
त्या न्यूज येण्याच्या आधी आपल्याला आपला चार्ट सांगतो की इथं ह्या गोष्टी होणार आहेत, नंतर न्यूज येते. अगोदर चार्ट वर ते फॉर्मेशन क्रिएट होऊन बसलेलं असतं, त्यानंतर न्यूज येतं, मग तिथून मार्केट म्हणजे प्राइस ऍक्शन त्या न्यूजला अनुसरून पुढे वर्क होतं. ही रियालिटी आहे. याला प्राइस ऍक्शनचा म्हणजे काय म्हणतात त्याला बघा, प्राइस ऍक्शनचा सगळा गोतवळा म्हणतात. गोतवळा कुणासोबत? त्या न्यूज सोबत, त्या इव्हेंट सोबत, त्या प्रत्येक मुवमेंट सोबत. हे इतकी ताकद असते त्याच्यामध्ये. म्हणून आज तुम्हाला राऊंडिंग नंबर दाखवायचा राहिला बोलण्याच्या याच्यामध्ये. ड्रॉ करून ठेवलं होतं बघा चार्ट. पहिल्यांदा ज्यांनी पाहिलं त्यांच्या लक्षात आलं असेल, मी काहीतरी ड्रॉ करून ठेवलं होतं स्क्रीनवर. कोण बघितलंय का? स्क्रीन ऑन केल्या हे बघा इथं राऊंडिंग नंबर 52,400चा रेजिस्टन्स फेस केला त्यानं, मार्केट खाली आलं. 52,400 म्हणजे आपला राऊंडिंग नंबर आहे. कळलं का सांगा? एका तुमच्या अंगठ्याच्या प्रतीक्षेत मी. ओके, चला पुढचा पॉइंट आहे राऊंडिंग नंतर प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो. आता हा पॉइंट खूप काळजीपूर्वक आपल्याला स्टडी करायचा आहे. वन डे टाइम फ्रेमवर ऐका, वन डे टाइम फ्रेमवर आपल्याला प्रिव्हियस डे हाय लो मार्क करून घ्यायचे आहे. दाखवतो मी तुम्हाला. वन डे टाइम फ्रेमवर इथे वन डे टाइम फ्रेम काढायची. ओके, वन डे टाइम फ्रेम काढल्यानंतर प्रिव्हियस डे म्हणजे कालच्या दिवसाचं ट्रेडिंग सेशन. आज सकाळी मार्केट ओपन होण्याच्या अगोदर सुद्धा चालतं. रात्री झोपेतनं उठून सुद्धा हे प्रिव्हियस डे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून ठेवू शकता. जसं की मी ठेवतो, मला जेव्हा जाग येईल तेव्हा मी ठेवतो ड्रॉ करून. माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ठेवतो, ट्रेडिंग व्ह्यूवर ठेवतो, मार्केट पल्सवर ठेवतो, ठेवतो. त्याचं एक सिक्रेट आहे तिकडे, त्यामुळे ते यूज करतो. फक्त चार्ट बघतो तिकडं, ते बघावंच लागतो. बघा, प्रिव्हियस डे हाय मार्क करून ठेवायचा आपल्याला. कसा? इथे हे होरिझॉन्टल रे घ्यायचा. हे पहाटेचे 3 वाजलेत, आपल्याला जाग आलेली आहे. प्रिव्हियस डे हाय म्हणजे आजचा जो हाय होता तो मार्क करून ठेवा, आणि लो लगेच मार्क करून ठेवायचा इकडं. यस, हे 2 मार्क केल्यानंतर आता प्रिव्हियस डे लो काय होता? 52,077. इथपर्यंतचा प्रिव्हियस डे लो होता. गंमत अशी होते, दुसऱ्या दिवशी 9:15 झाल्यानंतर मार्केट ओपन झाल्यानंतर जर डाऊन साइड रॅली आली, आपल्याला लक्ष ठेवायचं आहे 13 सपोर्ट रेजिस्टन्स पैकी याचा नंबर लागतो का आपल्या लिस्टमध्ये? तर लागतो. तर प्रिव्हियस डे लो कधी काम करेल? आपली रनिंग प्राइस जर या ठिकाणी आली त्या लोला, तिथून जर ब्रेक करत असेल तर बिंदास्त शॉर्ट करायचा, डोळे झाकून, ताण घ्यायचा नाही, बिंदास्त शॉर्ट करायचं. तिथून पुढे बाय करून आपलं तिकडे खाली जायचं त्याच्यासोबत. बघा पटलं का? बघा, कळलं का सांगा? झाले का? बघा तसं. हे असे छोटे छोटे सिक्रेट आहेत. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. इट्स ओके. आणि जर हाय ब्रेक करत असेल, जर प्रिव्हियस डे हाय ब्रेक झाल्याबरोबर अपसाईडला निघून जायचं आहे. 52,532 जर क्रॉस केला कालचा हाय, अपसाईडला मार्केट घेऊन जायचं आहे. तेच जातं. आपल्याला फक्त आपले सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो करायचे आहेत. 13 पैकी कोणते आहेत वेगवेगळे. आवाज तर माझं ओके आहे बघा, सगळ्यांना येतोय का? बघा, आहे ना? येस. तर या पद्धतीने आपल्याला आहे. आता पुढचा पॉइंट आहे टुडे हाय लो. टुडे हाय लो मार्केट ओपन झाल्यानंतर 9:15 बरं का, कुठला तरी एक तयार होतं. बघा, कुठला तरी एक तयार होतं. एक तर हाय तयार होईल किंवा लो तयार होईल, किंवा दोन्ही तयार झाले असं दोन्ही मार्क करून ठेवा. ते टाइम फ्रेमवर मार्केट आज ओपन झालेला आहे. आजचीच कॅन्डल घ्या. ओपन झाल्याबरोबर आज त्यांनी हाय बनवला. कॅन्डल कशी वर्क होते त्या सेशनला आठवा आणि तिथं जा. तिथून जर आजचा हाय इथं तुम्ही ड्रॉ केलात, इथंच घेऊया की त्याला आपण.
ह्याला जास्त वेळ घालवायचा याच्यात. हे बघा, हे टुडे हाय, आजचा हाय आपला 400 राऊंडिंग नंबरचा. ह्याला रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून काम करणार आहे, पक्क लक्षात ठेवायचं. पण कधी? दुपारी 12 वाजेनंतर, बरं का. दुपारी 12 वाजेपर्यंत प्राइस ऍक्शन इथपर्यंत येऊन याला रिॲक्ट होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. जर हा रेजिस्टन्स बनतोय तर प्राइस इथं खेळून इकडे जाऊन इथून पडू शकते, किंवा इकडे जाऊन इथं ब्रेक होऊन रिटेस्ट होऊन वर निघून जाऊ शकते, काय पण होऊ शकतं. त्यामुळं हा पॉइंट आपला रेजिस्टन्स म्हणून काम करतोय, फक्त ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर जर डे लो आपल्याकडे असेल तर डे लो सुद्धा मार्क करून ठेवा. आणि जेव्हा दुपारी 12, 12:30, 1 वाजेनंतर डे लो जेव्हा ब्रेक होईल, रिटेस्ट होईल, त्यावेळी डाऊन साईडला निघून जायचं आहे आपण सुद्धा. परत 13 ध्यान ठेवायचं. 13 पैकी पुन्हा दुसरं काही दिसतं का? तिथं काहीतरी दिसणारच. अशा पद्धतीनं परत पुढचा आहे मंथ हाय आणि मंथ लो. इथे कंसात काय लिहून ठेवलंय का सांगा मला, ब्रॅकेट मध्ये? नंतर सेशन होईल. येस, हा सेपरेट भाग आहे, फार मोठी स्ट्रॅटेजी आहे, हे तुम्हाला नंतर देईल मी. आणि आता शेवट पुढचा आहे गॅप अप आणि गॅप डाऊन. हा पॉईंट तुम्हाला देतो मी आता, नंतर सुद्धा आहे, पण हा पॉईंट तुम्हाला आज देईल, कारण उद्यापासून यावर तुम्ही काम करू शकाल, काय अडचण नाही. तर ज्या ठिकाणी गॅप अप आहे, हे बघा, इथं काय आहे सांगा मला. टूल्स यूज करताना थोडा आहे तो पार्ट आपला. इथं काय गॅप अप आहे ना, इथं दिसतोय का? गॅप दिसतोय? यस. रेक्टेंगल न हा गॅप काय करायचा आहे, आपल्याला मार्क करून ठेवायचा आहे. रेक्टेंगल टूल्स न हा गॅप, हे लई मोठं झालं का? बॉक्स. येस येस. आता बघा, हा इकडे वाढवला तरी चालेल बरं का, इकडे वाढवला तरी चालेल, काय हरकत नाही. उजव्या हातात थोडा हा गॅप आहे ना, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतो. तो कसा? मार्केट गॅप अप ओपन झालेला आहे आणि गॅप अप ओपन होऊन ज्या ठिकाणी ओपनिंगची सुरुवात आहे गॅपची, तिथपर्यंत येऊ शकतो, तिथून सपोर्ट घेऊन अपसाईडला जाऊ शकतो. ही एक मोठी याच्यामध्ये शक्यता असते. लक्षात आलं का? बघा, गॅप अप ओपन झाल्यानंतर इथपर्यंत या गॅपच्या पॉइंट पर्यंत मार्केट येण्याची शक्यता जास्त असते. इथून सस्टेन जर झाला, परत अपसाईडला मुवमेंट देऊ शकते. जर इतर सस्टेन नाही झाला ना, तर हा गॅप फिल होऊ शकतो, आणि जिथून गॅप झालेला आहे तिथून मात्र परत अपसाईड मुवमेंट येऊ शकते. बघा, कळलं का? येस. म्हणजे त्याच दिवशी का? हा, त्याच दिवशी ज्या दिवशी गॅप तयार झालाय ना, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घ्यायचे ते आपल्याला. फक्त सांगताना मी तुम्हाला वन डे घेतले, इथं दिसला म्हणून 15 मिनिटावरच घ्यायचे ते. म्हणून तर मी या गोष्टी बोलणार नव्हतो, कारण यावर सुद्धा बरेच आपल्याला 1 तास, 1.5 तास, 2 तास द्यायचे. त्यामुळं मग ते मी बोलतो होतोय, मला सुचलं की ते राहत नाही, बाहेर निघतंय, त्यामुळं शांत बसत होतो. सेशन आहेत यावर, अशा पद्धतीनं होऊ शकतं. हा, आणि पुढचा आहे लास्ट पॉइंट, काय होता सांगा? प्रिव्हियस स्विंग हाय, प्रिव्हियस स्विंग लो. हा, प्रिव्हियस स्विंग हाय आणि प्रिव्हियस स्विंग लो सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतात.
बघा हा प्रिव्हियस हाय आहे, हा प्रिव्हियस हाय आहे, बघा हा एक प्रिव्हियस हाय आहे. इकडच्या तुलनेत ते कसं सांगतो, मार्केट इथून सपोर्ट वरून वरती निघालेलं आहे, सपोर्ट वरून वरती निघाले, याचं रेजिस्टन्स पर्यंत टार्गेट असणार आहे. इथून जर मुवमेंट वरती निघाली, प्रिव्हियस रेजिस्टन्स कुठं आहे तर या पॉइंटला आहे. इथून एक आपल्याला ओरिजिनल लाईन अशी मार्क करून ठेवायचे, तिथपर्यंत मार्केट जाणार. तर इथून निघाल्यानंतर पहिलं जो स्विंग हाय आहे इथपर्यंत जाण्याची शक्यता असते, हे रेजिस्टन्स म्हणून काम करेल. इथं आल्यानंतर प्राइस इथं जर रिॲक्ट झाली तर इथं सस्टेन होऊन परत डाऊन साईडला येऊ शकते, किंवा ब्रेक झाली, सस्टेन झाली तर परत अप साईडला जाऊ शकते. म्हणून हा स्विंग हाय पॉइंट, प्रिव्हियस स्विंग हाय पॉइंट रेजिस्टन्स आणि सपोर्ट म्हणून काम करतो. परत इथला सुद्धा स्विंग हाय पॉइंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतो. प्राइस इथपर्यंत जाण्याची शक्यता असते, आणि तिथं गेल्यानंतर बघा प्राइस रेजिस्टन्स म्हणून काम केलेली आहे या ठिकाणी. हे बघा इथं अशी लाईन ड्रॉ करून ठेवायची, आणि इथं डायरेक्ट ब्रेक न होता या कॅन्डलनं रेजिस्टन्स म्हणून काम केलंय आणि परत रिटेस्ट झालंय, आणि उद्या जर गॅप डाऊन झालं तर परत मार्केट इकडे येईल. म्हणजे प्रिव्हियस डे सॉरी म्हणजे इथं जे हे प्रिव्हियस हाय आहे, जो स्विंग हाय आहे त्याला प्रिव्हियस हाय सुद्धा म्हणतात, म्हणून ते डे माझ्या तोंडात यायले. प्रिव्हियस हाय आहे, हे जे स्विंग हाय आहे, या स्विंग हायच्या ठिकाणी पॅरलल प्राइस येऊ शकते, आणि इथून रेजिस्टन्स फेस करून परत डाऊन साईडला जाऊ शकते. जर तसं होणार नसेल तर याला ब्रेकआउट होऊन रिटेस्ट होऊन अप साईडला निघून जाऊ शकते. अशा सुद्धा गोष्टी या स्विंग हाय आणि स्विंग लो बाबतीत घडू शकतात. तसंच स्विंग लो, आता हा स्विंग लो आहे, हा स्विंग लो आहे, हा स्विंग लो आहे. जर मार्केट इकडून डाऊन साईडला आलं तर इथं एक सपोर्ट होऊन मार्केट जाऊ शकते, किंवा ब्रेक झाले, रिटेस्ट झाले, खाली येऊ शकते. इथपर्यंत आल्यानंतर इथून सुद्धा एक सपोर्ट होऊ शकतो, इथपर्यंत प्राइस आल्यानंतर इथून वर जाऊ शकते, किंवा ब्रेक होऊन इथून असं खाली येऊ शकते. अशा पद्धतीने हे मार्किंग होऊ शकतं, आणि या पद्धतीने प्राइस ऍक्शन सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे 13 पॉइंट फॉलो करू शकते. आता मला सांगा 13 पॉइंट कोण कोण समजून घेणार, प्रॅक्टिस करणार, याच्यावर काम करणार, प्रॅक्टिस करणार, शेअरिंग करणार. कोणाकोणाला समजलं, कोणाला नाही समजलं, या सगळ्या गोष्टी आताच्या आता शेअरिंग करा. माझं कौतुक अजिबात करू नका, मी कौतुक करून घेण्याच्या यात नाही. तुम्हाला समजलं का ते महत्वाचं आहे. सर मला पहिलं नाही समजलो. पहिलं कोणतं होतं, लेवल्स. इट्स ओके. रेंज, रेंज जे तुम्ही म्हणलात ना, खाली सपोर्ट होईल आणि वरती रेजिस्टन्स, जे 9-15लाच आपल्याला समजतात. ओके चालेल. पहिलं परत एकदा घेऊ आपण, व्यवस्थित आहे का. ज्यावेळेस मी ते रेंज देईल, ते सेशन झाल्यानंतर त्या तुम्हाला ड्रॉ करता येतील, तो विषय तिथंच संपला. रेंजचा नंबर जर समजा 52,500 आहे, त्या ठिकाणी जाऊ दे, 52,500 कशाला, इथं बराच वेळ घातला होता, तोच घेऊ आपण. इकडं किती होता आजचा, 52,600 काहीतरी होता, 52,600 काय होता, 23 का काहीतरी होता, इथं होतो आपण. आणि त्यानंतर हे इथं होता एक्झॅक्टली, इकडं 814च्या आसपास होता. इथपर्यंत कळलं का. गरड सर बोलायचं फक्त. हा, ते सगळं मला समजलं. बोलायचं नाही. हा सांगा मला सांगा की. मला काय नाही समजलं माहितीये का सर. ह्या ज्या रेंज आहेत ना, त्या कशा आल्या हे नाही समजलं. हा तर इट्स ओके. आता मी बोलतो तुमच्या प्रश्नावर. मी किती वेळा रिपीट केलं की ह्या रेंज कशा आल्या याचं कॅल्क्युलेशन पुढच्या तासिकेमध्ये आहे, आणि ते त्यावेळेस तुम्हाला कळलं. बोललो होतो का नाही, बाकीच्यांनी सांगा. हो सर. कस काय गरड सर, तुम्ही कस काय पुढचा प्रश्न विचारला. नाही, कदाचित मी तुमचं ऐकलं नसतं. खूप वेळा रिपीट केलं मी, खूप वेळा.
तर परत एकदा सांगतो, काय अडचण नाही, आणखी आहे का? या रेंज आल्या कशा, तर ज्यावेळी आपलं पुढचं रेंज ड्रॉ करण्याचं सेशन होईल त्यावेळी तुम्हाला अवघ्या 2 मिनिटात समजून जाईल सर. 2 मिनिट सुद्धा लागणार नाही ह्या रेंज कुठून आल्या आणि आपण कुठून आणल्या. ही सिक्रेट फक्त तुम्हाला म्हणजे तुम्हालाच माहिती होणार आणि पाठीमागचे 40 लोकांना, अशा त्याच्यात सिक्रेट आहेत. तर यामुळे आता इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा? नाही, बाकीच्या सेशन मध्ये काही डाऊट नाहीये. येस, हे सुद्धा क्लिअर झालं का आता? क्वेश्चन तुम्ही नेक्स्ट विचारला होता, बऱ्याच वेळा रिपीट केलं ते. इट्स ओके. असो, ज्यावेळेस ते सेशन होईल, इंडिया विक्स म्हणजे काय, इंडेक्स सोबत कसे काम करावे, त्यात 2 मिनिटात सांगून दिली, काहीच अडचण नाही, अशी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण आज सपोर्ट रेजिस्टन्स आणि त्याचे प्रकार बघण्याचा प्रयत्न केला. कोणाकोणाला आवडले पॉवरफुली आणि माहित आजपर्यंत काय होतं काय नव्हतं, जर शेअरिंग करता आलं तर सांगा. अशा पद्धतीचं आपले क्लासेसचे शेड्यूल आहेत. परत मी वाक्य रिपीट करेल की तुम्ही जसं माझ्याकडे आलात शिकायला, या अथक प्रयत्नांती अख्खा महाराष्ट्र फिरून, आणि आता जे डेव्हलप तुमच्यात होतंय 28-27 लोकात, ते तुमच्या इतर बांधवांना जे काही आज परेशान आहेत त्यांना कळवा, आणि आपल्याकडे घेऊन या, ते शिकतील, त्यांना पण हे कळेल आणि प्रॉफिट होईल. अशा पद्धतीनं ह्या आपल्या